थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात होती. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पार मिळेल. सलामी जोडी दाखल झाली आहे. पहिला बॉल अडबा बाटणं घेण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. डॉट बॉल. स्वराज्य क्रिकेट संघ कोकण प्रादेशिक विभाग कल्याण आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही पाहताय सुभाष सुपर किंग या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट फेकला. गोलंदाजी मार्गवरती दाखल झाला. षटक क्रमांक पहिला घेऊन योगेश आशिष बिगिट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पायावरती बॉल आदळतोय. दरम्यान एक सिंगल धाव ती देखील लेग बायच्या स्वरूपात एकपटी जाईल. अंपायर सिग्नल एक्स्ट्राच्या स्वरूपात आमच्यापर्यंत लेग बायचा इशारा पोहोचला. दरम्यान धावफलक आता एक आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही ताकदवर टीमच्या दरम्यान ही मॅच आता रंगत असताना एक सामना दोन्ही टीमने जिंकलाय आणि आता या मध्यवर्ती तुम्ही पाहताय चांगला क्रिकेट जरूर पार मिळेल. हा सामना देखील 3 ओव्हरचा असणार आहे. पुढे सरसावले. फटका चांगला आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. दरम्यान एक सिंगल धाव देखील एकपटे जाईल. धावफलक सिंगलच्या साथीनं पुढे सरकत असताना आता दोन्ही आकड्यावरती टीमची ओढ तुम्हाला पार मिळेल. प्रसाद आणि किरण ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. दरम्यान यशांच्या मागे यशरक्षक बीट शॉट हरमॅन शॉट फाईन लेगचा खेळाडू बीट झालाय आणि अखेर बॉल दन करत निघून चाला. लॉंग स्टॉप एंडला येतोय चौकार. सहा धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथे पुन्हा एकदा दोन्ही बॅटर आता एकाच एंड वरती आणि आता अपघात निश्चित होता आणि तोच अपघात आता घडलाय. इथून परतावं लागेल बाघारी. फरदत बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाले. 3 नंबर 3 वरती पांडुरंग गायके. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. नवीन बॅटर पांडुरंग गायके आता मध्ये दाखल झाले त्या मॅच मध्ये. मागील सामना जिंकला. सहा धावा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक दुसऱ्या घेऊन आता गोलंदाज दाखल होतोय. गोलंदाजी मार्गवरती रोहित. राईट अबाउट द विकेट. पहिला बॉल बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय मैदानावरती गायके आता दाखल झालेत परंतु पहिला बॉल ते बीट होतात. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना डॉट बॉल.
लाईन खराब, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती धाबा 7 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक 7 नंतर आता एक धाव पुन्हा एकदा ऍड बिल 8 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. सलगचा दुसरा वाईट बॉल आता फेकत असताना गोलंदाज तुम्ही पाहता रोहित मैदानावरती दाखल झालाय. थोडीशी खराब गोलंदाजी मारावी लागेल कारण सुरुवात वेळेने थोडीशी खराब झाली. पहिला बॉल डॉट जरूर फेकला परंतु आता पुन्हा एकदा इथे फटका चांगला आहे. अंडर बॉक्स स्टाईलने फटका खेळला. टाप करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान एक सिंगल धाव इथे एकपटी जाईल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल फलकावरती 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ऑन साइडला खेळलाय. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित डीप मध्ये ज्याने षटक क्रमांक पहिले हाताळला तोच खेळाडू. कॅच ड्रॉप. आशिष होते जे मात्र झेलवरती भरपूर धावत पळत पोहोचले परंतु 2 धावा इथे मिळतील. एकच धाव मिळेल. एक धाव फलकावरती जोडली जाईल. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल पार मेल इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. त्यांच्या मागे क्षेत्ररक्षक उपस्थित. दरम्यान सिंगल धाव इथे एकपटी जाईल आणि धावफलक 11 याकडे वरती तुम्हाला बाल मेल. शपल झाले. क्रॉस बॅटने फटका खेचायचा होता नाही जमलं. दरम्यान डॉट बॉल. वैभवजी सावंत साहेब आपणास विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. कुणालजी विषय आपणास विनंती आपण मंचावरती या. इथे फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू आशिष याने एक चांगला झेल इथे स्वीकारलाय आणि अखेर बॅटर आपण पाहतोय मैदानावरती किरण त्याला मैदान सोडावं लागेल. फरदात बाद. चला षटक क्रमांक 3ऱ्याला सुरुवात होतीये. पहिलाच बॉल बॅटच्या रडार मध्ये घेतलाय. चेंडूला पाठवून दिलाय. 1 बाउन्स. इट इज अ सीमा रेषा पार. येतोय हा 4 धावांसाठी चौकार. सतीश लोखंडे साहेब यांना विनंती करतोय आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करून घ्यायचा. वैभव सावंत साहेबांचा आपण शुभ सन्मान व्यासपीठाच्या दिशेने करून घेतोय. मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहायला भेटते. असं म्हटलं जातं मित्रांनो, काही माणसांचं येणं हे फक्त येणं नसतं तर ते तुमच्या आमच्या हृदयावरती कोरलेलं एक सुंदर असं लेणं असतं आणि अशाच गोड माणसांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठाच्या दिशेने करतोय. जाऊया तत्पूर्वी मॅच मध्ये काय घडलंय काय बिघडलंय. भरदस्त गतीनं धावत एक चौकार निघून गेलाय आणि धावफलकाला गती प्राप्त झाली आहे. धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलोय. महेंद्र रसाल सरांकडनं नक्कीच कॅश प्राईजचं भरमाण केलं गेलंय.
बॅटर आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. पांडुरंग प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक नक्कीच पांडुरंग यांसाठी लावलं गेलंय महेंद्र रसाल सरांकडनं. आपण लॉंग ऑफ वरती पाहताय शापूरकरांचा मान अभिमान सन्मान अर्थात मुगावकरांचा एक लाडका खेळाडू रोहित विशेल आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं त्यानं हाताळलं. षटक क्रमांक दुसरं हाताळत असताना तब्बल 6 ते 7 धावा या शापूरच्या सितारानं या ग्राउंड वरती खर्च केल्यात. षटक क्रमांक तिसरा आपण मार्गस्थ पाहतोय. या वेळे मात्र गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ स्पेस. टप्पा पडल्यानंतर चेंडू हा आपण अतिरिक्त उचली प्राप्त करतोय जाऊन विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावफलक आपण पाहताय एक गड्याच्या मोबदल्यात 19 अंकावरती जाऊन पोहोचलाय. सुरेख गोलंदाजी झाली आतापर्यंत. वेगवान गोलंदाज आपल्या गतीचा वापर करतोय गतीमध्ये परिवर्तन करतोय. टप्पा असू के लाईन लेंथ असू के आणि या अचूक लाईन लेंथच्या जोरावरती आतापर्यंत कमीत कमी धावा जमवल्या गेल्यात. प्रत्येक षटकारासाठी 501 रुपये आणि ते 500 रुपये जमावे लागतील. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता कव्हर दिशेला ढकलून दिलाय आणि काय घडताय परिणामी हा चेंडू देखील निघून जातोय. इट इज अ बाउंड्री ड्रॉप. येतोय 4-4 चौकार. आता या 4च्या मदतीने धावफलक भरकन गती प्राप्त करतोय आणि तब्बल 23 अंकावरती जाऊन पोहोचतोय. शेवटचा चेंडू असेल पहिलं इनिंग आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मधील हा शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमवल्या जातील. यावेळी मात्र बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न. चेंडूला रडार मध्ये घेतलं आणि चेंडूला पाठवून दिलाय सी मा रे शा पार. येतोय षटकार. साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लगावलं गेलं होतं आणि तो षटकार मात्र आलाय. षटकार मारा आणि 500 रुपये कॅश प्राइज या समालोचन कक्षेतून घेऊन जा. आपण पाहताय शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला गेला. या षटकाराच्या मदतीने पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलक 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आणि खऱ्या अर्थानं पांडुरंगची खेळी ही वादली खेळीच्या जोरावरती धावफलक आतापर्यंत 29 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. चला नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करतोय नेतिवली सुपर किंग आणि तिरंगा 11 डोंबिवली संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल नक्कीच करून घेणार आहोत. तिरंगा 11 डोंबिवली संघ आणि नेतिवली सुपर किंग. आमचे ऑपरेटर थोडा आवाज वाढवा. हॅलो हॅलो धन्यवाद. तिरंगा 11 डोंबिवली आणि विपक्ष नेतिवली सुपर किंग. नेक्स्ट मॅच असेल. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी यायचंय. तिरंगा 11 डोंबिवली आणि नेतिवली संघ या संपूर्ण आजच्या दिवसभरामध्ये पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ दोन्ही संघांनी दाखवलाय. नेक्स्ट मॅच साठी मी तुम्हाला कॉल करतोय. चला मित्रांनो या विलंब नकोय. आपली स्पर्धा आहे. आपणच आपल्या आनंदासाठी आपल्या मजेसाठी या संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या आनंदासाठी आपण ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये खेलीमेलीच्या वातावरणामध्ये या बदलापूर विभागामधील एक अत्यंत सुंदर आणि अत्यंत देखणं असं मैदान या मैदानावरती ही स्पर्धा साकार होतीये.
आगमन झालंय. मी विनंती करतोय साहेबांना आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. इंटर फेडरेशनचे पदाधिकारी इंदरजी राठोड साहेब यांना देखील विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपलं देखील संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेला. मॅचला झाली आहे सुरुवात. पहिल्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो एक सिंगल आले. थोडेसे दुखापतग्रस्त आपण खेळाडूला देखील पाहतोय. चला पाणी घेऊन जायचं आतमध्ये. 12th मॅन कुठे असतील, आपले खेळाडू कुठे असतील. तिरंगा 11 डोंबिवली विपक्ष नेतिवली सुपर किंग या दरम्यानचा हा पुढील सामना असेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा नाणेफेकीचा कौल करून घेतोय. दोन्ही कर्णधार आपण तिथे पाहतोय उपस्थित आहेत. मान्यवर देखील मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल नक्कीच करून घेतोय. तिरंगा 11 डोंबिवली विपक्ष नेतिवली सुपर किंग ही मॅच असेल. थोड्याच वेळात आपण ही मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये एक रंगतदार मॅच बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, खऱ्या अर्थानं सीझन चालू आहे टेनिस क्रिकेटचा. मैदान घुमणार, आवाजही दवनणार. कोणी जिंकणार तर कोणी हरणार, पण तो या आयुष्यातनं मात्र क्रिकेटचं वेळ कधीच नाही संपणार, कधीच नाही संपणार. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल मिळाली होती. सिंगलच्या मदतीने श्री गणेशा झाला होता. याही वेळेला मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राइक एंड वरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्या ठिकाणी थोडेसे फंबल झालेत. एक चोरटी धाव कंप्लीट केली गेली आहे. फलकावरती आपण पाहताय ही सिंगल धाव देखील ऍड केली गेली आहे. चला जाऊया राईट ओव्हर न गोलंदाज मारकृती तयार. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू गती कमी ठेवली आणि उचली मात्र प्राप्त केली चेंडूनं. डेफिनेटली बॅटच्या रडारमध्ये चेंडूला घेता आलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पांडुरंगला. नक्कीच आपल्या बॅटमधनं षटकार चौकार तर लगावलेत आणि या ठिकाणी मात्र धावा कुठेतरी कमी कराव्या लागतील. अनुभव आहे आणि त्या अनुभवाची शिजोरी मात्र या ठिकाणी मैदानात वापर करताना आपण पाहतोय पांडुरंगला. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव आलाय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती आपण पाहताय बिनबाद दोन्ही अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. नेक्स्ट बॉल असेल राईट ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पांडुरंग तयार. याही वेळेला मात्र बिग बास करण्याचा प्रयत्न, रनआउट करण्याची संधी आणि ह्या ठिकाणी मात्र कुठेतरी चुकी होतीये. आत्महत्या करण्याचा प्रकार, तोच काहीसा प्रकार आपण पाहतोय मैदानात घडला गेलाय.
रोहित विषयला आपण पुन्हा एकदा पाहतोय स्ट्राईक एंड वरती. 3 धावा या चेंडूवरती देखील जमवल्या गेल्या. या 3च्या मदतीने आपण पाहताय एक गडी बाद 9व्या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय रोहित विषय. मी म्हंटल आता देखील ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबतों में खडा वही सबसे बडा. इथे मात्र गरज आहे मॅच सांभाळावी लागेल आणि जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. यावेळी मात्र फटका फसलाय की काय, चेंडू मात्र निघून जातोय, सीमारेषेचा वेध घेतोय की काय. यस डेफिनेटली हा देखील रोहित विषयच्या बॅट मधनं एक दर्जेदार दिमागदार येतोय. 4 चौकार. त्या ठिकाणी आपण पाहताय 4 धावा देखील जमवल्या गेल्या. एक अफलातून फटका आणि या अफलातून फटक्याच्या मदतीने धावफलक आपण पाहताय तब्बल 13 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. संघाच्या आशा निराशा मात्र जाग्या केल्यात या फटक्यानं. रोहित विषय ज्यावेळी मात्र मैदानात आला त्यावेळी मात्र संघ कुठेतरी अडचणीत होता आणि त्या 2 चौकारांच्या मदतीने रोहितनं मात्र संघाची गाडी पुन्हा एकदा रुलावरती आणून सोडली आहे. 10 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण काहीच बनलं गेलंय. यावेळी मात्र रिव्हर्सचा प्रयत्न, रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय, रिव्हर्स सक्सेसफुल ठरतोय आणि हे ब्रह्मास्त्र वापरून रोहित विषयनं पुन्हा एकदा लगातारचा 3रा आपला बॅट मधनं चौकार वेचून काढलाय. 4 चौकार. एक विकेटचं पतन झालंय. धावफलक आपण पाहताय तर मला 18 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. विकेट जरी गेली तरी संघाच्या आशा निराशा मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्यात, कारण की रोहित स्ट्राईक एंड वरती आहे. जोपर्यंत रोहित मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच मात्र माझ्या हातामध्ये आहे. षटक क्रमांक 2 राईट ना, मग ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी तयार. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्सचं अस्त्र काढलं बाहेर आणि परिणामी लगातारचा मला वाटतं 4 लगावले गेलेत. आतापर्यंत रोहितच्या बॅट मधनं 4 चौकार आलेत आणि या 4 चौकारांना आपण पाहताय तब्बल धावसंख्या संघाची जमून पोहोचली आहे 22 अंकावरती. काय फलंदाजी झाली आहे. रोहित विषयची जर फलंदाजी मित्रांनो आवडली असेल तर नक्कीच पुन्हा एकदा जोरदार डाला झाल्या पाहिजेत. संघाला 30 धावांची गरज असताना रोहित विषय आला
षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना तिथनं मात्र कुठेतरी चौकारांची गती प्राप्त केली गेली आहे. धावफलक पाहताय आपण 7 चेंडू आणि 8 धावांचं गरज असेल. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 7 चेंडू 8 धावांची गरज. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 2 मार्गस्थ. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेला चेंडूला पाठवून दिलंय. 4 चौकार. मैदानाच्या चारही कोपऱ्यांना ज्याने चौकार लगावले. दी मॅन फ्रॉम मोगाव, शापूरकरांचा बच्चा म्हणून ओळखला जाणारा फलंदाज रोहित विषय खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये चारही बाजूला चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचवतोय 26 अंकावरती. आणि रिव्हर्स ट्राय करत असताना रोहित मात्र यष्ट्यांचा भेद गेला आणि रोहित कुठेतरी नाराज झाला. परंतु पहिल्या मॅच मध्ये फलंदाजीने नव्हे तर गोलंदाजीने आपल्या जीवावरती संघाला साथ दिली आणि गोलंदाजीच्या जीवावरती आपल्या मॅचला आपल्या खिशामध्ये घेतलं. आणि आता मात्र पुन्हा एकदा आणि यावेळी मात्र संधी मिळाली आणि त्या संधीचं पुरेपूर सोन्यात रूपांतर केलं. 501 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. षटकार जर लगावला गेला तर यावेळी मात्र फटका फसलाय आणि टिपलाय जेल, संपलाय खेळ. बॅक टू डग आउट. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 4 धावांची गरज असेल. 5 चेंडू 4 धावांची गरज असताना आडव्या बॅटने चेंडूला उडवलाय. स्ट्राईक एंड वरती आपण पुन्हा पाहतोय. खऱ्या अर्थाने या मॅचचा सितारा रोहित पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती असेल. मॅच संपवण्यासाठी, मॅच विनिंग करण्यासाठी तो फटका रोहितच्या बॅट मधनं येणं गरजेचं असेल. संपूर्ण मॅच ज्याच्या जीवावरती आपण रंगतदार घडताना पाहतोय त्या रोहितच्या बॅट मधनं एक विनिंग शॉट येईल का? त्या फलकावरती आपण पाहतोय तब्बल 27 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. रोहितकडे पाहताना मी मात्र एकच म्हणेल, भूतकाळाला आग लावून भविष्याकडे वाटचाल करत राहा. मागील मॅचचा विचार न करता यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय रोहितच्या बॅट मधनं एक आगला वेगळा नो लुकिंग शॉट आला आणि या ठिकाणी मात्र मॅच संपवली आहे, गेम संपवली आहे. विश यू ऑल द बेस्ट टीम. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला देखील असतील लाख लाख शुभेच्छा. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो, या शापूरच्या खेळाडूची बॅटिंग जर आवडली असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जर खऱ्या अर्थानं रोहितचा जर विचार केला आपण, तब्बल 6 चौकार, फक्त चौकार आणि चौकाराच्या जीवावरती ज्यानं मॅच आपल्या संघाला विजयी करून दिले तो रोहित. खऱ्या अर्थानं मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील किताब रोहितला दिला जाईल. तो रोहित विषय. विनंती करतो रोहित, आपण व्यासपीठावरती यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब
रोहितला देऊया. रामा ढेपे साहेबांना विनंती असेल आणि इंदलजी राठोड साहेब आपण यांच्या शुभ हस्ते रोहितला द मॅन ऑफ द मॅचचा किताब नक्कीच देणार आहोत. चला आमचे साथी समालोचक कुठे असतील आपण यायचंय.